शपथ भिवंडीच्या घमघमाट ट्रॅफिक नंतर आणि एवढ्या गर्मी नंतर पोहोचलो मी. खायचं का असं? आईच्या गावात पक्काच गरम आहे. थांबा, मैं बेवकूफ बोलली. मला ना ते दुकानवालं योगी यो चांगला यो बघ असं केलं ना, मी नाही घेतला. सो माझा जो आहे ना अचानक भयानक प्लॅन बनला का भिवंडीला जायचा. मी पहिले फक्त ना अरबिनाची बहीण सॉरी माझ्या फ्रेंडच्या बहिणीला ना माझ्याचं काहीतरी खायचं होतं तेच द्यायला चाललेलो. पण आता सीन असा आहे का मला उद्या जायचंच होता. मग बरं जो माझा काम आहे तो पण करूनच टाकता म्हणून मग चालले मी. तर तिला पनीर पटते नाही म्हणून मी तिच्यासाठी पनीर चिल्ली बनवले. भाई पुरा पॅक होऊन चालल्यावर हेल्मेट पण घालेन कारण की एवढा ऊन आहे ना बाहेर. अशी टॅनिंग पडेल ना हात तर मरतील माझं ना. टोन तर लगेचच काळा पडतो. ऊन नाही सहन होत मला जरा पण. सो चलो स्कार्फ बघू तिचाच घेईन. आता मी विसरलो स्कार्फ घ्यायला ना. आता मी नाही आतमध्ये जातो वापस हिच्या घरी. मैं कितने दिन दी तेरे घर? 2:30 बजे जाएगी. हां 2:30 दीड घंटा हिच्या घरी मी थांबलेलो. आता निघलो शॉपिंगला आणि मी फोन असा पकडते ना मला भीती वाटते कोणी खेचला काय करू. लाला शॉप मध्ये घुसले काय इने ना माझ्यासाठी ऑलरेडी आणल्यात असे 2 पण मला ना असं अजून पाहिजे म्हणून यो पटला एक. बाकी कोणता एवढा नाही. आता ना हे डबल आणणं त्याच्यातलं चेक करतो. मग एक दीदीला ना एक मला घेता येईल ना. आता पॉपकॉर्न खाणार. मला स्मेलवरनं माझं काय असतं माहिती आहे मला एक तर वस्तू ती बघण्यावरनं नाही तर स्मेलवरनं खायची इच्छा होतं. सो थोडंसं नाही असं वाला सामान जेवायला आलं. आता माझा इथं ना नेहमीचा स्टॉप आहे जिथल्या मी या बुंदी नाही या बुंदी मग आता याच घेवायला लागलं. आता इथले हे घेतला ओले अंगुरी वाले आणि पप्पाची ती फेवरेट आहे पण ना मला समजत नाही अजून ना खावायला बी जायचं आहे. मग इथूनच जर मी असं वजन घेतलं ना मग माझी कॅपॅसिटी संपणार मग मी चालणारच नाही. सो यावाल्या दुकानात आलो ना का एवढा तरी घ्यायलाच लागतं प्रत्येक वेळेस. सो आता एवढं सामान घेतलं. सीन असं आहे मी काल 60 स्पॉट्स मारलेल्या. सो इथल्या ठक्करच्या जवळपासून फक्त खाऊ गलीला जायला रिक्षा केली आम्ही कारण की माझ्याशी नाही चालू नाही लंगर तळायला. खाऊ गलीत आले मी पाणीपुरी खायला पण कुठली चांगली असतं मला त्याने माहिती. आता इथे आहे तिकडूनची खाऊन बघले तिकडूनची तर पटली नव्हती. सो हा ना इथला फर्स्ट वाला दुकान आहे का खाऊ गलीचा. मी तुम्हाला चव सांगतो. आता तुम्ही माझ्या याच्यावरती येऊ शकता. इथं एकच प्लेट घेतले जर नाही पटली तर दुसरे का जाऊ ना पटली तर अजून घेऊ. चांगली आहे मला पटली म्हणजे असं नाही पक्की एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी आहे बट हाय चांगली खाऊ शकता. बीजेकडच्या मी खाल्ल्या नाही एवढा खास पटत नाही मला. सो इथली वाटली चांगली. आता पुढं पण ट्राय करू काय माहिती का इच्छा झाली सगळीकडची ट्राय करायची. बघू पुढं आहे जय महाकाल करू नये बघू. आता इथली ट्राय करू. आली इथली भी आता ट्राय करू. जे आहे ना हाथ धुवून घेतले. हाँ अभी खाने बाहर आई हूँ तो वही अगर मेरा अवेलेबल हुआ ना तो मैं एक बार आपको कॉल करूँगी तो नहीं आ जाऊँगी लेने वरना फिर आप भी जाते. अच्छा इथली जास्त बेटर आहे तिच्यापेक्षा. म्हणजे एवढा रेट स्मेल येते जरा म्हणजे टेस्ट इथली जास्त चांगली आहे. चलेगा जैसा भी रहेगा. काय नाव जय महाकाल. पहिला जिथं खाल्ली ना त्यापेक्षा जास्त चांगली टेस्ट इथली आहे. आता त्याच्या जस्ट पुढं ना डोसाचा होता. सो इथे आलं इथला टेस्ट करू. पक्का गरम आहे खायचं का असंच. आईच्या गावात पक्काच गरम आहे. थांबा मैं बेवकूफ बोल रही. यस यू आर बेवकूफ. चलो ट्राय करता. छोटूसा बाईट घेतले पहले त्यानंतर थोड़ी सी भाजी भी आले. आई मीन जो अंदर का मसाला होता है ना वो भी आ चुका है. तेरी फेवरेट चटनी भी. ये ऑरेंज वाली चटनी मला नाही पटत. मला नाही आवडत. मला व्हाईट पटते. लग रहा है
इथं जिथं जातं तिथला डोसा खट्टा निघते असं का? आम्ही खट्टे आहो, आम्ही खट्याला आहो खरंच. थांबा प्रॉपर एक मोठा बाईट घेईन ना तेव्हा प्रॉपर समजेल ॲक्शन चालले काय डोशाचा. त्यात जाम गरम आहे. 2 मिनटं. डोसा स्पेशलिस्टने एक गोष्ट लगेच पकडली का यो डोसा तो नॉर्मली जसा असतं ना ते प्रॉपर ब्राऊन तो पीठ तो टेक्स्चरच नाही. इकडे बघा यो डोसा वाटते का तुम्हाला? डोशाचा टेक्स्चर अलग असते भाई. आम्ही जो खायचा त्याचा टेक्स्चर केवढा अलग होता. यो बघा याचा टेक्स्चरच नाही डोसावाला. तर असं प्रॉपर असं गोल्डन एकदम स्मूथ तसावाला. तुलाच खायचा होता ना. आता प्रॉपर बाईट घेतल्या का मी. ठीक आहे. पहिला आंबट लागला आता बरोबर वाटते. नाही लागला म्हणजे हिला का खट्टा वाटते माहिती नाही पण आता म्हणजे पहिला फर्स्ट जी बाईट घेतली त्याने थोडा फील झाला अलग. बट आता नाही. आईस्क्रीम खाएंगे. फटाके खायचे आहेत. दुनियाभरचा टाइमपास चालला आमचा. फटाके घ्यायला आले मी तर असं बाहेरचं घ्यायला लागेल बाई ना. मला एक फटाक्याचं नाव नाही माहिती. माझ्यापेक्षा डेंजर ही पोरं म्हणून माझा मीच बघतो. सो आता एवढा झाला. आता ते पिंकवाले फटाके असतात त्यांना काय बोलतात रे कोणतरी सांगा. त्या घे वाचन. लेट्स सी. अजून हे 2 मागूयात बस आणि आवरात घेतो. कारण की मला ॲक्च्युली भिवंडीचं काहीच प्राईस बेस माहीत नाही माहीत. आईला माझे एक हातात थोडा जड तर झाला. एवढा घेतले. आता चाललो पटकन थोडासा सामान राहिले तो घेतो आणि डन. तुम्हाला एक सांगू का आपल्या मराठी माणसाचा धंदा पुढं का नाही जात. आपल्या माणसांना ना बोलाची एकदम म्हणजे बिलकुल पण सेन्स नसतं आपल्या माणसांना बोलायचा. कसा बोलला पाहिजे कस्टमरच्या. सगळ्यात पहिली गोष्ट ही कारण की ना आता मी एक जागेवरती पर्स बघत होतो. मी नॉर्मली एक चेक करत होतो. साली माहीत आहे का बोलते 150ची 200ची प्राइस फिक्स एकदम रूट टोनमध्ये. म्हणून पुढं जात नाही बाई ना. त्याच मी एखाद्या मुस्लिम किंवा भैयाच्या दुकानात गेलो ना तो आवरा नाईस एवढा म्हणजे पोलाइटली बोलत नाही. सेम गोष्ट फरक आहे बाई. सुधरा. ट्युशनला 6चा टाइम देऊन आलो तर इथंच मला 6 वाजल्यानं ट्रॅफिक बघा. आता इकडं आता हिला पाठवलं तिच्या घरातलं या आणायला. मला हेल्मेट आणून दे बरं माझा. मी आतमध्ये पण येत नाही. मी सरळ निघता इथं. हेल्मेट घालून डोक्याची बोलता केसांची हालत तर खराब आहे. पण आता लगेच चालू टोन धुताव आणि ट्युशन घेताव. हे बघ रात्र झाली येवाला मला. हे बघ रात हो चुकी है. थकलो डायरेक्ट बेकार. सो 9 वाजता झाली ट्युशन. आता मी दाखवतो मी काय काय घेतला. मी ते चक्रा बिक्रा नव्हतं घेणार. आईला माझं पाय काय दुखतात मला बसवत नाही. मी कशी बसल्यावर दाखवला असताना हसते. चलो अभि बघू काय काय आता. सो सगळ्यात पहिले या जे सगळीच घेतात चक्र्या. त्यानंतर पाऊस ना मोठंवालं सांगेल बघू का. यू सो आईच्या गावात असा दाखवतो आम्ही. काय दिसतं ना कसं दिसतं पता नाही मला. सो यो पाऊस असं किती आण किती पीस आण त्यावी काही पता नाही. दिस इज पाऊस. नंतर हे फुलभाज्याचं पॅकेट. तो मोठावाला फुलभाज्या आहे. नंतर त्याशी थोडा छोटावाला आहे. उसके बाद है ये काय आहे स्काय झोन रेड अँड ग्रे शो. काय यो कसा आहे रे पाऊस सारखा का काय यो माहिती नाही मला ना. ते दुकानवालं यो चांगला यो बघ असा केला नाही मी नाही घेतला म्हणून यो त्याच्यातलाच आहे ज्या दुकानवाल्याला सांगितलेला. यो पण सेम त्यावी सांगितला घे म्हणून घेतला. वापस यो पण सेम त्यावी सांगितला घे म्हणून घेतला. तुम्ही मला हसाल मला माहिती आहे पण मला वाटलं म्हणजे ठीक आहे घेण्याला एक म्हणून मी नाही घेतला. नाही तर नसता घेतला बाई. नंतर आहे हे फालन
मला माचीस बॉम्बची जाम इच्छा होती म्हणून मी माचीस बॉम्बचं पॅकेट घेतलं. किती 5 घेतलेलं. सो हे माचीस बॉम्बचं पॅकेट आणि 5. नंतर येते वरती जातं त्या टू 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 त्या आहे. नंतर मला दिव्यावरती फटाक्या फोडायला पडताना म्हणून त्या सिंगलवाल्या घेतल्या. सो टोटल मिला के या जवळपास 2000च्या फटाक्या झाल्या. तुम्हाला माहिती आहे लास्ट इयर ना मी फटाक्या नव्हत्या घेतलेल्या. आय मीन पप्पानी नव्हत्या घेतलेल्या. त्याचे पहिले भाऊ घेतलेल्या आणि लास्ट इयर एक कारणामुळे घेतल्या नव्हत्या. आणि माझं असं आहे माहिती आहे का, माझं काय आहे, मी कधी दुसऱ्याची वस्तू वापरत नाही. म्हणून माचीस फटाक्या जे आणणं ते होते यांच्याकडे स्वयंसांच्याकडे, पण मी घेतल्या नाही. मी वाजवलेले नव्हते अजूनपर्यंत. पण त्या दिवशी ताई आलती ना, तर ताईने सांगितलं घे वाजव, स्वतःहून बोलली. म्हणून मी घेतली आणि वाजवल्यानं मला जाम पटल्या माचीस फटाक्या. त्याचे पायी यावर्षी मी घेऊन आलो मग माझ्यासाठी. मला काय आहे ना, मी स्वतःची वस्तू वापरू शकतो. मला शपथ सांगतो, खरं सांगतो, एकदम बचपन से माझी आदत आहे. मला दुसरी कोणची वस्तू वापरायला पटत नाही. म्हणजे असं वाटतं नको, मला माझी असेल तर घेन, नाही तर बिना त्या गोष्टीची रान कोई दिक्कतच नाही बाई. आता चाललो मी या वाजवायला. सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. चलो, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.